बाप रे, किती किती भयानक आहे हे सगळं. केतन अगरवाल, मयंक लोहार, अरे अरे हे काय वय आहे का त्यांचं मृत्यूला सामोरं जाण्याचं? आत्ता तर कुठे त्यांच्या पंखामध्ये बळ येत होतं त्यांच्या स्वप्नांकडे भरारी घेण्यासाठी. त्यांना माहिती तरी असेल का आदल्या दिवशी की उद्या आपल्या बाबतीत असं काहीतरी भयानक होणार आहे? या सगळ्या घटनांनी ना माझ्या 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 मनामध्ये एक विचित्र प्रश्न पडलाय. जर उद्या आलाच नाही तर? जर उद्या आलाच नाही तर आज मी जशी जगतेय तशीच जगणार आहे का? कितीतरी प्रश्न आपण उद्यावरती ढकलत असतो. उद्या मी नक्की आईला फोन करणार आहे. अरे बाबा आले होते आज, पण मी आज काही बोलले नाही. एक काम करेन, उद्या ना मी स्पेशली घरी जाईन त्यांच्याकडे आणि त्यांना मिठीच मारेन आणि मग सगळं सांगेन. नको टेन्शन घेऊ, उद्या मी जाणार आहे मुलांना बाहेर घेऊन. हा मग काय, उद्यापासून ना मी स्वतःकडे खरंच लक्ष देणार आहे. बास झाला आता एक्सक्युजेस वगैरे. आता जरा एक्सरसाइज आणि जरा स्वतः फिटनेस कडे जरा लक्ष देते. उद्यापासून ना मी स्वतःवरती खरंच प्रेम करायला लागणार आहे. पण हा उद्या उगवलाच नाही तर? उद्या उगवलाच नाही तर काय? कितीतरी सॉरी ना बाकी आहेत माझे म्हणायचे. कितीतरी थँक्यू ना हे असे अडकलेत मनामध्ये. कितीतरी लोकांना मी गृहीत धरलंय आणि माझ्या स्वप्नांना त्यांना तर किती सहजपणे मी सांगते, थोडं थांबा ना, वेळ आली ना की नक्की बघू आपण तुमच्याकडे. पण ही वेळ आलीच नाही तर? आपल्याकडे ना वेळ नाहीये अशातला भाग नाहीये. आपल्याकडे वेळ आहे, पण आपलं जगणं आपण पुढे ढकलतो. त्याचं काय? त्याच्यापेक्षा आज तुम्हाला हसावंसं वाटतंय की अरे हसा ना, दिल खुलास हसा. रडावंसं वाटतंय का? अगदी अगदी मनसोक्त नाही मोकलून रडा. कोणावरती प्रेम करायचंय, मनसोक्त प्रेम करा. आणि कोणाला माफ करायचंय ना, छोटंसं स्माइल द्या आणि माफ करून टाकावं. स्वतःवरती प्रेम करायचंय ना, वाट कशाची बघताय? आजपासून सुरू करा. उद्या येईल की नाही माहित नाही आपल्याला, पण आपल्याकडे आज आहे की नाही. मग आजपासून जगायला सुरुवात करा. छान आनंदी मनसोक्त जगा.